नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा। सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार। देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढवण्याचं केंद्र सरकारचं धोरण, तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चामध्ये देखील कपात होणार। कॅन्सरची औषधं स्वस्त होणार। कॅन्सर संबंधित 36 औषधांवरील सीमाशुल्क हटवण्याची घोषणा। तसंच वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार। मोदी सरकारचा रुग्णांना मोठा दिलासा। भारतामध्ये तयार होणारे कपडे स्वस्त होणार। कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल, तर चामड्याच्या वस्तू आणि टीव्हीचे पार्ट्स देखील स्वस्त होणार। 2025च्या अर्थसंकल्पात नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षांमध्ये 75,000 जागा वाढवणार, तर IIT क्षेत्रामध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक। 100 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी मिशन। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज। देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील। किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर। 7.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार, तर लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्डची घोषणा। डाळींसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा। पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यासारख्या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार। भारताला डाळीच्या उत्पादनामध्ये स्वतःचा पुरवठा सुनिश्चित करता येणार। केंद्र सरकार हमीभावानं तेलबियांची खरेदी करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा।